नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत करते. पाहूया देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कॅलिफोर्नियातील एका संघीय न्यायाधीशानं ट्रम्प प्रशासनाला पालक किंवा पालक नसलेल्या अमेरिकेत असलेल्या हजारो स्थलांतरित मुलांना तात्पुरती कायदेशीर मदत पुनर्संचयित करण्याचे आदेश दिलेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातल्या टोल शुल्कात 4 ते 5% वाढ केली आहे. ही वाढ तात्काळ लागू होणार असून हलक्या वाहनांसाठी 5 ते 10 रुपये तर जड वाहनांसाठी 20 ते 25 रुपयांनी टोल वाढणार असून कारसाठीचा मासिक पास आता 930 वरून 950 रुपये इतका होणार आहे. हे सुधारित दर देशभरातले राष्ट्रीय महामार्ग तसेच एक्सप्रेस मार्गांना लागू होणार आहेत. AI तंत्रज्ञानाच्या विकासात तीव्र स्पर्धेच्या काळात फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या मूळ कंपनीतील उच्च प्रोफाईल पद सोडण्याची त्यांची योजना आहे. मेटाच्या AI संशोधनाच्या उपाध्यक्षा जोएल पिनो यांनी सांगितलंय की कंपनीसोबत 8 वर्षे काम केल्यानंतर त्या मे महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 23 पैशांनी घसरून 85.73 वर पोहोचलाय, जो कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि परस्पर शुल्कांवरील वाढत्या चिंतांमुळे भारित झालाय. ट्रम्प यांच्या परस्पर करांच्या चिंतेमुळे देशावर त्याचा कसा परिणाम होईल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या व्यापार सत्रात बुधवारी भारतीय रुपयाची सुरुवात कमकुवत झाली, असे परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले. पर्थमधील एका महिलेला तिच्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यासाठी ChatGPT वापरल्याचं आढळल्यानंतर तिला धक्का बसलाय. तिनं रेडिटवर तिचा अनुभव शेअर केलाय की ती चाचणी निकालांसाठी अपॉइंटमेंटला गेली होती, परंतु जेव्हा डॉक्टरांनी तिची माहिती सल्ल्यासाठी AI टूलमध्ये कॉपी केली तेव्हा तिला धक्का बसला. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शर्यतीतून माघार घेतल्यानंतर माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक उमेदवार होण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पडद्यामागे काम केल्याचे एका पुस्तकात म्हटले. हॅरिस निवडणूक जिंकण्यासाठी सर्वात मजबूत उमेदवार नव्हता असा विश्वास ठेवून ओबामा यांनी ओपन प्रायमरीसाठी जोर दिला. युनियन हक्क, गर्भपात प्रवेश, मतदार ओळखपत्र कायद्यांना विरोध करणाऱ्या कायदेशीर लढाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या डेन काउंटी न्यायाधीश सुसान क्रॉफर्ड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विक्रमी निवडणुकीत एलॉन मस्क समर्थित ब्रॅड शेमेल यांचा पराभव केलाय. नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडला पोहोचले, जिथे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसह प्रादेशिक नेत्यांना भेटण्याची अपेक्षा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 18 ते 30 वयोगटातील 1,60,000 पुरुषांना बोलावले असून जे 2011 नंतर रशियातील सर्वाधिक भरती सैनिक आहेत, कारण देश आपल्या सैन्याचा आकार वाढवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. रशिया ज्याला विशेष लष्करी कारवाई म्हणतो त्यासाठी युक्रेनमध्ये लढण्यासाठी नवीन भरती झालेल्या सैनिकांना पाठवले जाणार नाही, असे व्हाईस ॲडमिरल व्लादिमीर यांनी सांगितले. नैऋत्य आइसलँडमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने पर्यटक आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली आहे. त्यामुळे या शहराला आणि लोकप्रिय आकर्षणाला धोका निर्माण झालाय. हा ज्वालामुखी ग्रिंडाविक या मासेमारी शहराजवळ आणि प्रसिद्ध ब्लू लगून स्पा जवळ आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार काही लोकांनी शहरे रिकामी करण्यास नकार दिलाय. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना कराची येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. द एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार 69 वर्षीय झरदारी यांना कराचीपासून सुमारे 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवाबशाह येथून रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यांना ताप आणि संसर्गाची तक्रार होती. वक्फ विधेयकाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. हे विधेयक आज लोकसभेत मंजुरीसाठी सादर केले गेले, पण त्याआधी मोदी सरकारने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाने केलेल्या मागण्या मान्य करत सेफ गेम खेळलाय. सुरुवातीच्या अंदाजानुसार सिकंदर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 29 कोटी रुपये कमावल्यात. या चित्रपटाने भारतात एकूण 55 कोटी रुपये कमावल्यात. भाईजानच्या या चित्रपटानं 2 दिवसांत हा 50 कोटींचा टप्पा ओलांडलाय.
उदरगड तालुक्यातील पुष्पनगर गावची सुवर्णकन्या आणि आंतरराष्ट्रीय नेमबाज सोनम मस्करची आगामी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या वर्ल्ड कप 2025 साठी निवड झाली आहे। ही स्पर्धा 1 एप्रिल ते 22 एप्रिल 2025 दरम्यान अर्जेंटिना आणि पेरू या 2 देशांत होणार आहे। IPLच्या 18व्या मोसमातील 14व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामने रजत पाटीदार RCBचं नेतृत्व करतोय, तर शुभमन गिल गुजरात टायटन्सची कॅप्टन्सी करतोय। दोन्ही संघांचा हा या मोसमातील 3रा सामना आहे। या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये इथेच थांबण्याची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।